सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मरोळ या ठिकाणी ग्राउंड आहे सीपी मुंबईत आणि 11 फेब्रुवारीपासूनच या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे आणि 11 फेब्रुवारीला मायवाला स्वतःचा ग्राउंड या ठिकाणी आहे 11 फेब्रुवारीला। तर ग्राउंडच्या अंदरची सर्व माहिती मी समोर देणारच आहे। तर सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे आहे, मातीचा आहे की सिंथेटिक आहे, 100 मीटरचा ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर सीपी मुंबईला ग्राउंडच्या अंदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहे, कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागणार आहे, झेरॉक्स वगैरे कोणकोणते लागणार आहे यावर आपण बोलणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मरोळला कसं जायचं आहे, गावापासून तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जाऊ शकता यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल, मरोळ ग्राउंडबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी पाहणारी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आता सीपी मुंबईला ज्या पण तारखेला असेल ग्राउंड असेल तर 1-2 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी निघून जायचं आहे, कारण की दूरचा प्रवास आहे, येण्यासाठी टाईम त्या ठिकाणी लागते आणि तुम्ही गावाखेड्यातून जात असाल तर सोबत डब्बा सोबत नाही, जेवणाचा डब्बा घ्या, त्याचबरोबर चादरसुद्धा सोबत नाही, ब्लँकेट आपल्यासोबत असू द्या, कारण की आपल्याला झोपा लागते, बाहेर झोपा लागते आणि थंडी पण राहते, लक्षात ठेवा। आणि जेवणाचा डब्बा सोबत घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काही टेन्शन त्या ठिकाणी राहणार नाही आहे, ठीक आहे। सीपी मुंबईच्या ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया जर पाहिलं तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे तर 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि मातीचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग सुद्धा या ठिकाणी मातीच्या ह्याच्यावर होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मरोळचं जे ग्राउंड आहे हे मातीचं आहे, सिंथेटिकचं ग्राउंड नाही आहे, ठीक आहे। तर मातीचं ग्राउंड आहे मरोळचं। आता मरोळला जायचं कसं भरपूर विद्यार्थ्यांना माहिती। सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही येत असाल, सर्वात पहिले CSMT ला उतरा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उतरा। तिथून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल पकडा घाटकोपरची, 10 रुपये तिकीट राहते लोकलची, अशा चालूच राहते, 5-5 मिनिटांनी लोकल चालू राहते। घाटकोपरची रेल्वे पकडा, घाटकोपरची रेल्वे पकडल्यानंतर घाटकोपरमध्ये उतरायचं आहे। घाटकोपरमधून जे आपल्याला मेट्रोमध्ये बसायचं आहे आणि मेट्रोनं जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मेट्रोनं तुम्ही या ठिकाणी घाटकोपरच्या मेट्रोवरून तुम्ही मरोळ नाकापर्यंत जाऊ शकणार आणि तिथं तुम्ही उतरल्यावर तुम्हाला ॲटोन सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंडपर्यंत जाता येते, पोलीस मुख्यालयापर्यंत, ठीक आहे। तिथून ॲटो वगैरे किंवा बस वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जायचं। आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर गावावरून 1-2 दिवस अगोदर निघून जा। जसं मायावालं जे ग्राउंड आहे समजून जा 11 फेब्रुवारीला आहे, तर मी 9 फेब्रुवारीला त्या ठिकाणी गावावरून निघालो आहे, ठीक आहे। 9 फेब्रुवारीपासूनच त्या ठिकाणी निघाल मी गावावरून आणि 10 फेब्रुवारीपर्यंत तिथं पोहोचणार आहे आणि 1 दिवस अगोदर तिथं पोहोचा, जेणेकरून आपलं त्या ठिकाणी प्रवास खूप दूरचा राहते। 1 दिवस आपल्याला त्या ठिकाणी विश्रांती घ्यायचा, आराम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर ग्राउंडच्या अंदरची जर आपण प्रक्रिया पाहिलं, सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस फक्त हॉल तिकीट आपल्याला वरतं ठेवायचे आहे। सकाळी जो काही तुमचा टाईम आहे तर त्या टाईमावर आपल्याला हजर राहायचं, जे तुमच्या हॉल तिकीटवर टाईम आहे त्या टाईमावर तुम्ही हजर राहा। तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जाते, हॉल तिकीटवरच आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते, हे ठीक आहे। हॉल तिकीट आणि आधार कार्ड, ठीक आहे, हे 2 डॉक्युमेंट ठेवायचं आणि हे काही झाल्यानंतर एंट्री दिल्यानंतर आपल्या बॅगेमध्ये जे काही बाम वगैरे आहे किंवा इंजेक्शन वगैरे आहे ते काढून घ्यायचं, नाही तर तिथं सर्व चेक केलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन समोर त्या ठिकाणी पाठवल्या जाते आणि तिथं आणखीन आपले बॅग चेक केल्या जाते। तर 2 ठिकाणी आपल्या बॅगा चेक होते। हे काही बॅगा चेक वगैरे आपल्या झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन आपल्याला बसून ठेवल्या जाते आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी चालते, लक्षात ठेवा। तर डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायच्या, तसंच सीपी मुंबईला फक्त 2 डॉक्युमेंट लागते, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। आधार कार्डची झेरॉक्स सोबत न्यायचा आहे किंवा आधार कार्ड ओरिजिनल, ठीक आहे, वरता ओरिजिनल आधार कार्ड ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक झेरॉक्स ठेवायची आहे, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जाते, पण तरीसुद्धा आपल्या बॅगेमध्ये सर्व डॉक्युमेंट न्या। आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल आपल्याला नाही तर आणि 5 ते 7 फोटो असू द्या सोबत, ठीक आहे। आणि हे काही मी तुम्हाला झेरॉक्स सांगितलं, याच्या प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सोबत राहू द्या, ठीक आहे, जेणेकरून काही आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी आली नाही पाहिजे, ठीक आहे, अडचण त्या ठिकाणी आली नाही पाहिजे, सर्व आपल्या बॅगेत राहू द्या।
सर्व ओरिजिनली डॉक्युमेंट सोबत झेरॉक्स सुद्धा नाही. तर CP मुंबईला फक्त 2च डॉक्युमेंट तिथं लागते, जसं आधार कार्ड आणि हॉल तिकीट. पण तरीसुद्धा मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते सर्व डॉक्युमेंट घेऊन घे सोबत, जेणेकरून काहीही ते आपल्याला त्या ठिकाणी वांदा येणार नाही. फक्त वरती 2च डॉक्युमेंट ठेवायचे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जाते. एक लक्षात ठेवा. तर ग्राउंडच्या अंदर आपल्याला फळ फ्रूट सोबत नाही आहे, कारण की जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते आणि बसूच आपली एनर्जी वेस्ट त्या ठिकाणी होते. मी तुम्हाला रिअल सांगतो, फळ फ्रूट सोबत नाही, जसं सफरचंद झालं, केळ वगैरे सोबत नाही, आणि ते खा तुम्ही, जेणेकरून तेवढी काही एनर्जी शरीरामध्ये बरकरार राहणार आहे. 1600 मीटर रनिंग ताकदीचा इव्हेंट मारायला लागते, गोळा फेक आहे ताकदीचा इव्हेंट आहे, 100 मीटर रनिंग आहे, सगळं ताकदीचं काम आहे. तर आपल्याला फळ फ्रूट सोबत न्यायचे, ग्राउंडच्या अंदर नेऊन देते पन्नी वगैरे, ठीक आहे. तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर आपल्याला बॅगा वगैरे काढायला लावते. बॅगा आपण काढल्यानंतर बॅगा सेफ राहते सगळ्यांच्या, कोणाचाही मोबाईल वगैरे काही चोरी त्या ठिकाणी जात नाही, सर्व सेफ आहे. बॅगा वगैरे ठेवल्यानंतर आणखीन तिथं आपली या ठिकाणी झेरॉक्स चेक केल्या जाते, आपली जी हॉल तिकीट आहे हॉल तिकीट चेक केल्या जाते, आधार कार्ड चेक केल्या जाते, आणि आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं जिथे उंची छाती वजन मोजते तिथं आपल्याला नेलं जाते. उंची छाती मोजते त्या ठिकाणी, आणि वजनसुद्धा त्यामध्ये आपल्याला दाखवते. डिजिटल मशीन राहते, उंची छाती वजन आपल्याला पूर्ण त्या स्क्रीनवर दाखवलं जाते, ठीक आहे. तर हे काही झाल्यानंतर आपल्याला आणखीन समोर पाठवते, आणखीन त्या समोर लाईनीमध्ये रांग लावावं लागते, आणि तिथं जे विद्यार्थी मिळवणं तिथं आपलं काय होते, तिथं जे विद्यार्थी मिळवणं आपल्या पायाला चिप लावून दिल्या जाते, पायाला चिप लावून देते, आणि त्याचबरोबर आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते. चेस्ट नंबर दिल्यानंतर एका पोलिसाजवळ जे आहे 100 मुलं किंवा 50 मुलं देते मोजून. तर एका पोलिसवाला 50 मुलांना नेते इव्हेंट पाशी. तर पहिला जो इव्हेंट घेते, मागच्या वर्षी तो पहिला इव्हेंट होता, पहिला इव्हेंट त्यांनी लगेच 100 मीटर घेतला होता, आणि 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मिळवणं 5 मिनिटानं 1600 मीटर रनिंगसाठी त्यांनी नेलं होतं. तर 1600 मीटर रनिंगला जे जवळपास 100 पोरं रनिंगसाठी सोडते, 1600 मीटर रनिंगला, ठीक आहे. एका टाईमला 100 पोरं 1600 मीटर रनिंगसाठी सोडते, आणि जसे 1600 मीटर रनिंग झाली तसंच जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला 5 मिनिटं रेस्ट देते. 5 मिनिटाचा रेस्ट दिल्यानंतर आपल्याला लगेच गोळा फेकपाशी नेते. तर तिथं गोळा फेकाच्या वेळेस आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, तर गोळा फेकाच्या वेळेस सगळेजण आपल्याकडे पाहिजे, आपल्या बॅचमध्ये जेवढे काही राहते ते सगळं पोरं आपल्याकडे पाहिजे, म्हणजे ते पाहिजे की गोळा कशा प्रकारे फेकत आहे, कशी स्टेप वगैरे घेत आहे. तर आपल्याला कोणाच्याही इकडे लक्ष द्यायचं नाही आहे, आपल्या पोलिसाच्या इकडे लक्ष द्यायचं नाही, आणि बाकीच्या मुलांकडे पण लक्ष द्यायचं नाही आहे. रिलॅक्समध्ये तिथं गोळा फेका, आपलं जे लक्ष आहे इकडे आजूबाजू जर तुम्ही लक्ष ठेवलं तर मग काही कामाची गोष्ट नाही. आपल्याला जो फोकस ठेवायचा आहे तर तो पूर्ण जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी आउट ऑफ जो आपला गोळा आहे 8.5 मीटरवर आपल्याला या ठिकाणी जो आपलं या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर 8.5 मीटर आपल्याला गोळा फेकायचा आहे, लक्षात ठेवा. तर आपला जो पूर्ण फोकस आहे तर हा 8.5 मीटरवर असला पाहिजे, आउट ऑफच्या रेशोवर असला पाहिजे. बाकी इकडे तिकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, भटकायचं नाही आहे, ठीक आहे. 100 मीटर रनिंगच्या वेळेस सुद्धा पोरं पाहिजे, तर आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि घाबरू नका. त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी घाबरते, पहिला इव्हेंट 100 मीटर घेते तेव्हा मुलं घाबरते, तर तिथं घाबरू नका. हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस सुद्धा पोरं त्या ठिकाणी घाबरते, तर घाबरू नका. हिंमत त्या ठिकाणी ठेवा, घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, हिंमत ठेवा, घाबरू नका. घाबरलं तर काही कामाची गोष्ट नाही, ठीक आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायची एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे. ट्रॅक जो आहे मातीचा आहे, ठीक आहे, 1600चा. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी तर थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.